तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं. श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तु तुभ्यं. श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां दानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. श्रीगुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुरपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मुक्तिमूलं गुरुः कृपा. तो काल असा विषय चालू होता आपला ओवी क्रमांक 2 ते 20. तर या 20 नंबरच्या ओवीमध्ये आपण आरशाच्या म्हणजे नुसदे मुख जैसे देखीज तसे दर्पणा मिसे वायाची देखणे ऐसे गमो लागे. ही जी ओवी आपली चालली होती म्हणजे आरशाच्या निमित्ताने मुख आपले एकत्व न मोडता आपल्यालाच पाहते व मुख दर्शनात म्हणजे हे बिंब दर्शनामध्ये प्रतिबिंबाकडील पाहणं या ठिकाणचं मिथ्या वाटू लागतं. असा आपला या ठिकाणी विषय चालला होता. त्यामध्ये आरशाचं मुख पाहताना ते मुख प्रतिबिंब रूपानं आरशात जरी दिसलं तरी मुखाच्याच ठिकाणी आहे असं सांगून आरशातल्या दिसण्याने मुखाची सिद्धी होते असं नाही. म्हणून अमृतानुभवातला एक दृष्टांत सांगितला होता की म्हणजे आरिसेची न होका दाविले परी मुखची मुख दाविले देखिले तो न देखिता ही संचले मुखी मुख. हे सांगून आपला विषय चाललेला होता का ह्या दर्पणात जरी पाहिलं आणि तरी आपल्याला मुख न दिसणे ही खरी आपलं हे स्वरूप. म्हणजे दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले बाप रखमा देवीवरी विठ्ठले मजायसे केले. हा विषय घेऊन गाथेतलं ज्ञानेश्वर महाराजांनी ते पाया पुढे गेले तर पावलीच न दिसे हा विषय सांगत असताना आपला कालचा इथपर्यंतचा असा विषय आलेला होता. तर या विषयामध्ये जर समजा दृष्ट व त्या सापेक्ष जो द्रष्टा आहे हे दोन्ही कल्पित म्हटलं तर आपण अवाच्य द्रष्टा साच सांगितलेला. कारण दृश्याचा भूतकाळात प्रागभाव आहे आणि भविष्य काळात प्रध्वंस होणार आहे. म्हणजे या ठिकाणी प्रागभाव प्रध्वंसा भाव आणि अत्यंतदा भाव हे जे सांगितले ना तर ते लक्षात ठेवायचं का. प्रागभाव म्हणजे उत्पत्तीपूर्व वस्तूचा अभाव. प्रध्वंसा भाव म्हणजे विनाशानंतर वस्तूचा अभाव आणि अत्यंत अभाव म्हणजे वर्तमान गोष्टीतला अभाव. म्हणजे लक्षात धरायचं प्रागभाव म्हणलं का भूतकाळ म्हणजे होता वस्तूचा अभाव होता हे ध्यानात आहे. आणि भविष्य काळामध्ये असलेला प्रध्वंसभाव हा प्रध्वंसा जो भाव आहे हा विनाशानंतर म्हणजे जी वस्तूचा विनाश झाला तुटली फुटली परत ती वस्तू निर्माण. आणि हा जो अत्यंत भाव जो आहे हा वर्तमान काळातला एवढं लक्षात धरायचं. आणि द्रष्टा मात्र कसं आहे भूत भावी आणि वर्तमान तिन्ही काळात आहे. म्हणून द्रष्टा साच आहे. जसं लेकरू कधीच नवरा बायकोच्या अगोदर नसताना म्हणून साधी आहे. आणि झाल्यानंतर काही दिवस म्हणजे ते झाल्यावरती लगेच मेलं तर शांत आहे. पण लेकरू असते कालीही आईबाप होतेच ना. म्हणजे माता पिता शब्दाची वाचकता जर नसेल पण पती पत्नी आहेच ना. तसं दृश्य असेल अथवा नसेल
पण मूळचा द्रष्टा तिन्ही कालात अबाधित असा सत्य आहे. या गोष्टीतून जर सार विचार जर केला तर दृष्टी वाचून दृश्य नाही, आणि दृष्टी जर द्रष्टा रूपच आहे, तर आता दृश्याचाच या ठिकाणी अभाव आहे. आणि कोणी काय पाहिल्यासारखं आहे याला परत दृष्टांतानं त्या आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगतात ते. आणि दृष्टांत देताना हा 7वा जो अध्याय आहे अमृत अनुभवामध्ये, त्यामध्ये दृष्टांत आहे भरपूर. मुख दिसो का दर्पणी, परी असणे की ते मुखपणी, जरी झाली ते वायानी प्रतिती की. मुख आरशात दिसत असेल तर दिसू द्या, परंतु ते मुख आपल्याला आपल्याच ठिकाणी मुखपणाने आहे म्हणले. अर्थात आरशात दिसणाऱ्या मुखाची प्रतीती व्यर्थ आहे. दर्पणामध्ये मुख दिसत असेल, पण आरशामध्ये म्हणजे त्या दर्पणामध्ये मुख दिसो या न दिसो, आपलं मुख हे मुखाच्या जागेवर आहे. कारण मुखावर बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व धर्म येईल ना, पण मुखाचे अस्तित्व आरशावर अवलंबून नाही. हे मुख दर्पणात दिसत असेल, पण आरशातले हे दिसत असले तरी आपले मुख मुखाच्या ठिकाणी असतं. तिथं जरी दिसत असलं, आरशात जरी दिसत असलं, तरी ते त्या ठिकाणी दिसत असेल तर पण मुखाच्याच ठिकाणी आहे ना. हा मुख दर्शनाचा हा दृष्टांत अध्यासा करताय. दर्पणात मुख नाही, पण दर्पणात मुख नाही असा निश्चय झाला तरी दर्पण समोर आहे तोपर्यंत दर्पणात मुख दिसतं. आपण म्हणतो दर्पणात मुख नाही, मुख माझ्या जागेवर आहे. पण दर्पणात मुख नाही असा निश्चय झाला तरी पण दर्पणाच्या समोर आहे आपण जोपर्यंत, तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला त्या आरशात मुख दिसणारच. त्याचं कारण आहे, कारण कोणतीही दुसरी वस्तू दाखवण्याचं एक वेगळी शक्ती त्या दर्पणामध्ये आहे. तसे अंतःकरणाची शक्ती बर का, दुसरं नाही पण अंतःकरणाची उपाधी आहे. तोपर्यंत नानात्व दिसणार. जसं दर्पणात मुख नाही असे कळाल्यावर दर्शनात दिसणारे मुख खरे वाटत नाही, त्या दर्पणामध्ये तसं अंतःकरण उपाधीमुळं नानात्व दिसले तरी नानात्व हे सत्य आपल्याला काय आहे ते सत्यता वाटणार नाही. जे दिसते पण सत्य न वाटणे म्हणजेच याचेच नाव या ठिकाणी जीवनमुक्ती. जे दिसत पण सत्य न वाटणे यालाच म्हणायचं जीवनमुक्ती. आणि काहीच न दिसणे म्हणजे विदेहमुक्ती. जीवनमुक्तीत नानात्व खरे वाटतं ना, मग ते वाटणार नाही. पण आत्म्यापुढे अंतःकरण आहे ना, जोपर्यंत दुसरं दिसणारच ही अंतःकरण शक्ती आहे, पण अंतःकरण परत त्या ठिकाणी कल्पित आहे. मग असं जर ज्या वेळेला कळालं हे अंतःकरण कल्पित आहे असं कळाल्यावरती नानात्व ही कल्पित असं वाटतं. हे दिसणारं नानात्व सत्य वाटलं तर बद्धता आहे, आणि केवळ नानात्व दिसल्यामुळे बद्धता नाही. जो कालपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत दुसरे दिसणारच, पण अंतःकरणाचं स्वरूप कळालं तर नानात्व सुद्धा सत्य वाटणार नाही. नानात्व सत्य मानताना तोपर्यंत अंतःकरण कसं आहे हे
कळलेच नाही. जोपर्यंत नानात्व सत्य तोपर्यंत आपल्याला आपलं अंतःकरण कळणार नाही. म्हणून जग कसं आहे हे कळण्यापूर्वी अंतःकरण कसे आहे हे प्रथम कळायला फार महत्वाचं आहे. अंतःकरण अनात्मा आहे असं जेव्हा कळतं तेव्हा आत्मा खरा ठरतो. आत्मा सच्चिदानंद स्वरूप अनंत आणि अखंड असा आहे. मग तिथे दुसरी वस्तू कशी राहील? अर्थात अनंत अखंड आत्मा आपण असं म्हणलं, असं कळलं, त्यावेळेला काही दिसू नये आणि दिसलंच तर ते सत्य समजू नये. त्यासाठीच हा मुख दर्पणाचा दृष्टांत आहे. आणि तो फार उत्तम असा दृष्टांत आपल्याला आहे. नुसते मुख जैसे देखीजे तसे दर्पण मिसे, वायाची देखणे ऐसे गमो लागे. माऊलींनी पण वेळेला मुख दिसो का दर्पणे, परी असणे की ते मुखपणे, जरी झाले ती वायानी प्रतिती की. तुकाराम महाराज हे म्हणतात, न देखुनी काही मी पाहिले सकाळी. अहो आपलेच द्वैत रहित असलेले नुसते मुख आरशाच्या ठिकाणी बघितले जातात, पण विचार करून पाहिले असता आरशात असणारे प्रतिबिंब हे वायाचे ना, असं वाटू लागलं पाहिजे. अहो दृष्टांत, प्रत्येक दृष्टांत श्रोत्याच्या समजुती करता दिले जातात. एक गोष्ट सांगतो, चांगदेव 65 आणि या अमृत अनुभव या 2 ग्रंथात प्रमाण दिलेलेच नाही. दृष्टांत व अनुभव हे 2च सांगितले त्या ठिकाणी. मागेच सांगितलं की ज्याला अनुभवानं कळतो तो उत्तम, ज्याला प्रमाणानं कळतं तो मध्यम, ज्याला दृष्टांतानं कळतं तो कनिष्ठ. कारण श्रोत्यांचा वक्त्यावर विश्वास नसेल तर त्याला प्रमाण सांगावं लागतं. आणि जर वक्त्यावर विश्वास आहे पण पटत नाही, मग त्याला दृष्टांत सांगावं लागतं. नास्तिक लोक आहे ना, प्रमाणाकडे बोट करीत नाही, वक्त्यावर विश्वास असा ठेवत नाही. वक्ता कुणीही असो त्याच्यावर विश्वास ठेवला गेला पाहिजे. तो जे सांगतोय तो चांगलं सांगतोय. आणि प्रत्येक वक्ता किंवा कुणीही, गुरुजी असले कुणी असू द्या, ते सर्व शेवटच्या क्षणात सांगतात, जे चांगलं वाटलं ते माझं आहे, जे चांगलं वाटलं ते माझ्या गुरुचं आहे, देवाचं आहे म्हणतात, आणि जे तुम्हाला अयोग्य वाटलं ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. हे जे नास्तिक लोक आहे ना, प्रमाणाकडे बोट नाही करत, वक्त्यावर पण विश्वास ठेवत नाही. आणि त्यांना असं स्वातंत्र्य असल्यामुळे त्यांना कुणाचंही पटत नाही. जोपर्यंत पटत नाही ना तोपर्यंत कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला ना तर त्या माणसाला, त्या विश्वास ज्या ठिकाणी असेल, विश्वास जोपर्यंत असेल तोपर्यंत सगळं काही सांगितलं तरीही मान्य होतं. पण विश्वास ज्या वेळेला नसेल, तुम्ही किती खरं सांगितलं, काही सांगितलं आणि कसंही सांगितलं तर समोरच्याला ते पटतच नाही. एक आता म्हणजे असं या ठिकाणी एक स्पेशली म्हणजे असं कुणाला दुःख हे न वाटूनच घेऊ नका. सांगायचं तात्पर्य कसं आहे,
का एका ठिकाणी आज या चातुर्मासानिमित्त आपल्याला ही फार मोठी श्रवण सुखाची पर्वणी सगळ्यांना आहे. कोणताही पाठ आपण मनपूर्वक जर ऐकला ना तर तो आपल्याला समजतो. एक पाठ ऐकत असताना दुसऱ्या पाठाकडे जायचं, परत तिसऱ्या पाठाकडे जायचं, परत ह्या पाठाकडे यायचं, असं झालं का मग लिंक लागत नाही. कुठलाही पाठ असो, एकच ऐकल्यानंतर विश्वासानं एक पाठ ऐकायचा. हे ते चांगलं सांगत नाही, हे चांगलं म्हणजे काय, चांगलं आणि वाईट याचा अर्थ धरायचाच नसतो. ते सांगतात म्हणजे त्याच्यावरती विश्वास पाहिजे. विश्वास असतो काही वेळेला, पण त्या गोष्टीचं काही पटत नाही. या ठिकाणी सांगण्याचं हे तात्पर्य असं आहे की चांगदेव महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांवरती विश्वास होता, पण सहसा हे पटत नाही, म्हणून ते या ओवीतून आपल्याला दृष्टांतानं सांगून दिलेले आहेत. हे दृष्टांत दिला त्यांना. जसे दर्पण म्हणजे आरसा पुढे घेतला तर आपले केवळ ग्रीवास्त रूप दिसतं, म्हणजे या गळ्यापर्यंत मुख आपल्याला आरशात उपाधीनं आपणच आपल्याला पाहतो. आणि त्यावेळेला बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व असे कल्पित दोन धर्म एका मुखावर आल्यासारखे आपल्याला त्या ठिकाणी वाटतात. असं या ठिकाणी सांगायचंय. आणि यानंतरची जी अजून एक जी ओवी आहे त्यामध्ये 21 नंबरची जी ओवी आहे, तैसे न वचिता भेदा सवित्तीच गमे त्रिधा हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. या ठिकाणी म्हणजे याप्रमाणे भेद प्रतीला न येता ही जी संवित्तीचे ही तीन अवस्थांनी या ठिकाणी प्रगट झाली असं वाटू लागतं. हीच प्रसिद्ध असलेली उपपत्ती तू या ठिकाणी समजून घे म्हटले. तैसे न वचिता भेदा सवित्ती गमे त्रिधा. ही जी सवित्ती तीन अवस्थांनी प्रकट झाली, हेच जाणे प्रसिद्ध उपपत्ती या. हीच प्रसिद्ध झालेली उपपत्ती तू समजून घे. उपपत्ती म्हणजे मी त्या दिवशी सांगितलं होतं, कुणाच्या लक्षात आहे का उपपत्ती कशाला म्हणतात? उपपत्ती म्हणजे तर्क किंवा प्रतिपादन करणे. उदाहरण, आत्मा कसा येईल, शरीर कसं येईल, असं आत्मा कसा येतो, कसं शरीर कसं येतं, असा तर्क करणे. म्हणजे त्यामुळं ही जी प्रसिद्ध आहे, काय इथं काय उपपत्ती सांगितली, भेद प्रतीत करू नको. ते भेद प्रतीला न येता संवित्तीच तीन अवस्थांनी प्रकट झालेले असं आपल्याला वाटू लागतं ना, मग हे तू समजून घे. म्हणजे तू तर्क कर, इथं प्रतिपादन कर. याप्रमाणे वेद अवस्थेला न येता एक ज्ञान सत्ताच दृश्य द्रष्टा दर्शन या रूपाने प्रकट झाल्यासारखे दिसतं. त्रिपुटी जरी झाली तरी तिच्या ठिकाणी कोणताही दोष अथवा विकार या ठिकाणी उत्पन्न होत नाही. तसं तो एक ज्ञान सत्तेचा विलास हा सांगितलेला आहे. एक जशी तीच आणि तीनही तीच. महाराज, इथली उपपत्ती 6 लिंगापैकी धरायची का एक? हो, तात्पर्य या ठिकाणी विलास हा शब्द आलेला आहे. तो विलास
काय आहे माहितीये का, भरपूर ठिकाणी अशी एक चर्चा होते का माऊलींना हा चिद विलास पसंत नाही, असंही मनामध्ये येऊन जातं आणि इथे विलास 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 हा शब्द प्रत्येक वेळेला येतोय. आत्ताही बी सांगितलं की ज्या वेळेला म्हणजे त्रिपुटी जरी झाली, ही जरी त्रिपुटी द्रष्टा दर्शन आणि दृश्य ही जरी त्रिपुटी झाली, म्हणजे दृश्य द्रष्टा दर्शन या रूपानं जरी प्रकट होऊन ती दिसत असली, तिच्या ठिकाणी कोणताही दोष नाही. चिदविलास, चिद म्हणजे काय, चिद म्हणजे चैतन्य, आणि चिद म्हणजे चैतन्य, चैतन्य म्हणायचं त्या ठिकाणी. म्हणजे ज्ञान घ्या, स्फूर्ती घ्या, त्याचा विलास म्हणजे आनंद घेणे. विलास, आता स्वर्ग विलास हा शब्द जर घेतला तर स्वर्गामध्ये असलेला विलास आनंद जसा इंद्र विलासात होता असं या ठिकाणी घ्या तुम्ही. म्हणजे चैतन्याचा विलास, चैतन्याचा आनंद घ्या. विलास या शब्दाचा भरपूर ठिकाणी विकार हा शब्द मानलाय. चिद म्हणजे चैतन्य आणि विलास म्हणजे याचाच परिणाम, त्याच्याच परिणामाला विलास म्हणलेले. चैतन्याचा परिणाम झाला म्हणजे विकार झाला असं म्हणतात. शब्दातच विकार सिद्ध झालाय. म्हणजे चिदविलास म्हणजे विकार झाला असं म्हटलं जातं, म्हणून चिदविलास माने. अहो परमात्मा जगताचा परिणामाला प्राप्त जर झाला म्हणायचं, परिणामा या परिणामपणामुळं या आल्यामुळं निर्विकार पण नाही राहत. इथं त्या ठिकाणी म्हणतात विकार उत्पन्न होतो. पण विलास याचा अर्थ सगळ्यांनी फक्त या ठिकाणी काय घ्यायचं, ज्ञान सत्तेचा विलास घ्यायचा. ज्ञान सत्तेचा, चिदविलास याचा अर्थ ज्ञान सत्तेचा विलास. प्रत्येक, बघा प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं हा चिदविलासाचा अर्थ लावलेला आहे. चिदविलास जे सांगतात असं म्हटलं जातं का ते मायावाद मानत नाही. कारण मायाशिवाय काय नाही. जसं दोरीचं विवर्त सर्प आहे, तसं चैतन्याचे विवर्त जग आहे ना. विवर्त म्हणजे अध्यास आहे. ते म्हणतात हा अध्यास कशाने झाला, तर अज्ञानामुळं म्हणजेच मायेमुळं. चिदविलास वादामध्ये मायेचा स्वीकार नाही. स्वीकार नसल्यामुळे ते म्हणतात परिणाम, आणि चैतन्याचा परिणाम जगत आहे. विलास याचा अर्थ एक इथं फक्त एकच घ्यायचं सगळ्यांनी, की मनामध्ये शंका पण येऊ शकते. चिदविलास कधीतरी एक अशा विद्वानांच्या मनात येतो असा शंका का चिदविलास माऊलींनी नाही सांगितला. सगळे वाद सांगितले, परिणामवाद सांगितले, विवर्तवाद सांगितले, सगळे वाद सांगितले. चिदविलास हा वाद सुद्धा त्यांनी सांगितला. पण तो कसा, चैतन्याचा, चैतन्याचा ज्ञान सत्तेचा विलास, हे या ठिकाणी लक्षात घ्या. माधव महाराजजी बरोबर आहे का? माधव महाराज आहेत का? हो आहे महाराज. थोडा रेंज कमी आहे मला. पण महाराज बरोबर सांगितलं का हा चिदविलासाचा असलेला फरक, चर्चा आणि अचर्चा? महाराज बरोबर आहे ना? हॅलो हा म्हणलं बरोबर सांगितला का? हॅलो. तुम्हाला आवाज येत नाही म्हणजे आपल्या पाठाला महाराज आलेत ना, म्हणजे कारण कसं आहे, एक विद्वान आहेत ते, त्यामुळे हा विषय सांगितला. म्हणजे लक्षात घ्यायचं सगळ्यांनी की याप्रमाणे भेद अवस्थेला न येता एक ज्ञान सत्ताचे दृश्य द्रष्टांत दर्शन या रूपाने प्रगट झाल्यासारखे दिसते. मग सांगितलं त्रिपुटी जरी झाली तरी तिच्या ठिकाणी कोणताही दोष अथवा विकार उत्पन्न होत नाही. विलास याचा अर्थ विकार घेऊ नका बरं का. भरपूर ठिकाणी विलास या शब्दाचा अर्थ विकार घेतला जातो. इथं ज्ञान सत्तेचा विलास आहे. एक एक जशी तीच आणि तीनही तीच, त्याप्रमाणे भेदाला न येता संवित्तीमध्ये तीनपणा झाल्यासारखा वाटतो, परंतु तो खरा नाही
हाच सर्व शास्त्रातला सारभूत सिद्धांत आहे असं जाणायचंय. आतापर्यंत दिलेल्या दृष्टांताचा तैसे या शब्दाने उल्लेख करून त्रिपुटीमध्ये भेदरहित असणाऱ्या संवित्तीचा निर्णयात्मक सिद्धांत या ठिकाणी सांगतात. वरवर जर पाहिले असता ही संवित्तीच संवित्ती त्रिधा झाल्यासारखी सर्वांना वाटते आणि असं म्हटलं जातंय, वाटतेच. वरवर जर पाहिला असता शुद्ध परमात्मा स्वरूपापासून एक स्फूर्ती निर्माण झालेली आहे. तिने आपल्या या अंतर्गत ज्ञानाची दोन कल्पित रूपे धारण केली. हा ज्ञान अज्ञानाचा विलास म्हणजे हे जगत किंवा अनंत त्रिपुटी आहेत, हे लक्षात घ्यायचं. जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा विलासाची व्याख्या सांगितलेली. ज्ञाना ज्ञान विलासो अयम ज्ञाना ज्ञानमय पच्छत्ती. ज्ञाना ज्ञान विलासो अयम ज्ञाना ज्ञानमेव पच्छत्ती. हंसराज स्वामींनी बी सांगितलेलं आहे. हंसराज स्वामी त्यांचा एक सदाचार म्हणून हा ग्रंथ, त्यामध्ये म्हणे हा विलास ज्ञाना ज्ञानाचा ज्ञान अज्ञान रूप दिसे साचा अहोट होताची दोहीचा ज्ञान मात्रची उरे. शेवटी ज्ञान सुरत म्हटलं. दृक वस्तू किंवा दृढ मात्र परमात्मा स्वय स्फुरद्रूप असल्यामुळं त्यामध्ये निर्माण होणारी त्रिपुटी ही तद्रूपच आहे. ज्ञेय ज्ञाता ज्ञान यामध्ये व्याप्त असलेलं सामान्य ज्ञान केव्हाही विशेष भावाला प्राप्त होत नाही. त्रिपुटी विशेष रूपाने आहे, परंतु त्या त्रिपुटीत व्याप्त असलेल्या चैतन्याला केव्हाही विशेष तत्व येत नाही. एका विशेषणाला विशेषत्वामुळे अनंत रूपे धारण करता येत नाही, परंतु सामान्याला कोणतेही विशेष रूप नसल्यामुळे अनंत रूप ही धारण करता येत नाही. आणि सामान्याला कोणतेही विशेष रूप नसल्यामुळे अनंत विशेषाचा आभास त्यात आपल्याला दिसतो. विशेष तत्व हे क्षणभर भासणारे व मिथ्या आहे, परंतु सामान्यत्व हे सदद्वित आहे. महावीर भगवंताने भी आगमन सार ग्रंथात अत्यंत सुंदर वर्णन केलेले या सामान्यास. सामान्य जे तत्व हे सदोदित आहे. सामान्यचे निनेटे विशेष तत्व प्रगटे, विशेष तत्व ओहटे सामान्य सदोदित. आगमसार मध्ये महावीर भगवंतांनी लिहिलेले आहे. भगवान फार छान आगमसार ग्रंथात लिहितात. सामान्याचा जर विशेषकाली लोप होत नाही तर विशेष तत्व हे सत्य नसून ते नुसते असल्यासारखं वाटतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संविती गमे त्रिधा, तैसे न वचता भेदा संविती गमे त्रिधा. या संवितीला प्राप्त झालेला हा तीनपणा सत्य असता तर नुसत्या ज्ञानाने त्याचा बाध झाला नसता. माऊली छान म्हणतात, रश्मीचे आधारे जैसे नव्हे तेची मृगजळ आभासे, माझ्या ठाई भूत जात जैसे आणि माते ही भावी. या त्रिपुटीचा नाहीपणा लक्षात घेऊन संतांनी जगताचा अत्यंत अभाव सांगून अजातवाद सिद्ध केला या ठिकाणी. आणि नसलेल्या त्रिपुटीचा निराश करण्यासाठी वेगळं साधन न करता त्याच्या या मिथ्यात्व निश्चयात त्याचा निराश किंवा नाहीपणा अनुभवला. हे वर्म लक्षात घेऊन आल्यावर आलं सगळ्यांच्या. तर हे सगळं जर वर्म जर लक्षात आलं, कोणतं वर्म? वर्म असं लक्षात आलं पाहिजे महत्वाचं,
की नसलेल्या त्रिपुटीचा निराश करण्यासाठी वेगळे साधन न करता त्याच्या मिथ्यात्व निश्चयामध्ये त्याचा निराश किंवा नाहीपणा अनुभवणे किंवा अनुभवला हे वर्म लक्षात घेऊन आल्यावर तुकाराम महाराजांनी याचं अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. मृगजळा काय करावा उतार, पावया पार पैलथडी, खापराची होन खेळती लेकुरे, काय येता व्यवहारे लाभ हाली, मंगळ दायिके करीती कुमारी, काय त्याची खरी स्वैरिक, झाली मेली लटके वचन, बद्ध मुक्त क्षीण तुका म्हणे. मृगजळा काय करावा उतार. मृगजळाला उतार करता येईल का? मृगजळाच्या पाण्याच्या बाहेर पैल थडायला नाही जातात. खापराचं होऊन खेळती लेकुर, सगळे लहान लहान मुळे खापराची होऊन खेळतात. काय त्याचा व्यवहार आहे का? काही व्यवहार केला, एवढं मी जिंकलो एवढं मी तो हरलं, काही व्यवहार आहे का? मंगळदाई सारख्या असे कुमारिका करतात, काही खेळत बसतात, त्याच्यात काही खरी सोयरीक आहे का? बातुकलीमध्ये झाली मेली लटके वचन हे सगळं. आणि अशी वस्तुस्थिती असताना पाहणाऱ्याच्या संकल्पामुळे त्रिपुटी झाल्यासारखे वाटतं. भगवान म्हणतात, तैसी इथे निर्मळ माझ्या स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयाशी तयाच्या संकल्पी भूताभासू असे. आणि अजून म्हणत, हे असो अंगी भरली या भवंडी, जैशी सोबत दिसली आरडीन दरडी, तैशी आपल्या कल्पना खंडी गमती भूते. ज्या कल्पनेमुळे अखंड अशा स्वरूपामध्ये भूताभास झाल्यासारखा वाटतो, त्या कल्पनेमुळे अखंड अशा स्वरूपात त्या कल्पनेचे मिथ्यत्व क्षणभंगुरत्व ज्याला दृश्य झाले, त्याला या अखंडकार सवितीच्या त्रिपुटीच्या काली असणाऱ्या हा एकतत्वाचा या ठिकाणी अनुभव झाला पाहिजे. त्रिपुटी झाल्यासारखी वाटते म्हणजे ती वस्तुतः झालीच नाही असे सिद्ध होते. शुक्तीवर रजत भासल्यासारखं वाटतं परंतु ती वस्तुताची शुक्तीच आहे ना. कारण अधिष्ठानावरील अध्यस्त हा जरी क्षणभर सत्य वाटला तरी ते मिथ्य आहे. हे शुक्तीच्या ज्ञानकाली अनुभवांती ठरतं ना. त्याप्रमाणे अधिष्ठान रूप दृढ मात्र परमात्मा स्वरूपावर विवर्त रूपाने भासणारी ही त्रिपुटी मिथ्या असं समजायचं. आणि मिथ्या वस्तू अभावरूप असल्यामुळे एक त्रिकालाबाधित सत्यच अनुभवलं येतं ना. म्हणून इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणजे संविती गमे त्रिधा असं सांगून हे त्रिपुटीचे स्वरूप मिथ्या आहे असं सिद्ध करताना हे गमे किंवा वाटणे यथार्थ ज्ञानाभावी कशी फसवणूक करतात ते या ठिकाणी सांगतात. त्या अमृता अनुभवामध्ये ज्ञानखंडनात 7व्या प्रकरणात एक पाणी कल्लोळाचे निमिसे आपण या हेलावे जैसे वस्तूवरी वस्तू खेळो येतैसे मुख लावो किंवा दळाची सहस्र वेदी फाको आपल्या परी परी नाहीच दुसरी भाष्य कमळे 135 ते 40 7व्या प्रकरणातल्या ह्या वाव्या 135 आणि 39 40 या फार छान आहेत. पाणी तरंगाच्या म्हणजे लाटेच्या निमित्तानं आपल्याला स्वरूपाच्या ठिकाणी जसे खेळत असतं त्याप्रमाणे आत्मा आपल्याच ज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा खुशाल व्यवहार करत असतो. तो पाणी कल्लोळाची निमिसे आपण या हेलावे जैसे वस्तूवरी वस्तू खेळो येतैसे मुख लावो. ते म्हणले कमळ आपल्या सहस्र दळांनी विस्ताराला पावलं
तरी पण कमळा वाचून दुसऱ्या कोणा शब्दाचा प्रयोग होत नाही, कमळच राहत. कमळ किती विस्तारलं तरी कमळच आहे. दळाची या सहस्र वेदी, फाको आपुलेचे परी, परी नाहीच दुसरी भाष कमळी. सहस्र दलाने कमळ विकसित झाले तरी त्यात कमळा वाचून काय आहे? कमळ मिटले तरी ते कमळ, आणि कमळाशिवाय दुसरी तिथं भाषाच नाही. परमात्मा स्वरूपात त्रिपुटीच्या रूपाने असणारा हा तीनपणा सत्य जरी असता तर एकमेवा द्वितीयम ब्रह्म या श्रुती सिद्धांताला विरोध होईल ना मग. जगताची उत्पत्ती सांगताना शास्त्रकारांनी आपापल्या मतानुसार अनेक वादाचा पुरस्कार केलेला आहे. या सर्व वादांमध्ये वेदांत शास्त्रांनी सांगितलेला हा जो विवर्तवाद युक्तिसंगत व अनुभवगम्य आहे. ईश्वर सृष्टीतील प्रत्येक वस्तू ही भेदरहित असून जीव आपल्या कल्पनेचे आरोप त्यावर करून कल्पित अनेकपणा या ठिकाणी निर्माण करतोय. पंचदशीकार विद्यारण्य स्वामी यांनी दृष्टांत देऊन जीवाची भेद दृष्टी सांगितलेली आहे. ईश्वर सृष्टीत एकच, आता बघा, जिवंत म्हणजे मांसमय, जिला मांसमय अशी जर स्त्री म्हटलं तर जिवंत एकच स्त्री, परंतु तिचं एकाची पत्नी, एकाची माता, एकाची बहीण, एकाची जाऊ, अशा अनेक नात्याकडून ती दिसते. त्याप्रमाणे ही केवळ संवितीच्या ठिकाणी झालेला हा तीनपणा जीवाच्या कल्पनेमुळे झालाय. मूळ वस्तुता काही भेद नाही. सर्व शास्त्रातील, वेदांतातील व वेदांगी असणाऱ्या या उपनिषदातील सारभूत सिद्धांत असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज या प्रसिद्धी उपपत्ती म्हणजे तर्क असे म्हणतात. जो सिद्धांत जाणल्यावर त्रिपुटीच्या रूपाने भासणारा संसार वेगळेपणाने सारण्याचे काही राहत नाही. त्याच्या ज्ञानानं परमात्मा स्वरूपात रूपाच या ठिकाणी प्राप्त होत असतो. सांगायचं तात्पर्य, ते एक जाणी तयासाठी संसार काढून या काठी, जिरोनी जाईजे पुटी नित्यानंदाचा, असा हा प्रसिद्ध सिद्धांत सांगून दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटीचा व्यवहार होत हे पाहतात. ते म्हणतात, ज्याप्रमाणे भेदाला प्राप्त न होता संविती तीन प्रकारची झाली आहे असं वाटतं. अरे म्हणले चांगदेवा, तू ही प्रसिद्ध असलेली उपपत्ती तू जाणून घे, याचाच पुन्हा पुन्हा विचार कर म्हटले. एक संविती त्रिधागमे म्हणजे वाटे, न वंचता भेदा म्हणजे स्वरूपात भेद न होता, यावरून भेदाचा भास आहे हे सिद्ध होत ना. अभेदात व्यवहार होत नाही. व्यवहार भेदात आहे पण भेद सत्य नाही. हे साधू संतांना शिकवावं लागतं. जगात असे तीन वर्ग आहेत, भेद नाही व भेद दिसत नाही, भेद नाही आणि भेद दिसतही नाही. हा एक भेद दिसतो पण वास्तव नाही, भेद वास्तव आहे असं मानतो एक. एक म्हणतो भेद नाही भेद दिसत नाही, दुसरा म्हणतो भेद दिसतो पण वास्तव नाही म्हणलं, आणि तिसरं म्हणतो भेद वास्तव आहे असे तो मानायला सुरुवात होतो. मनुष्यानं वास्तव भेद मानू नये. महाराज, भेद नाही व भेद दिसतही नाही, हा, यांना काय म्हणावं? भेद नाही भेद दिसत नाही सांगतो ना. आता मनुष्याने वास्तव भेद मानायचा नाही. वास्तव भेद मानणे पाप आहे. प्रतितीकाली भेद मानणारा शहाणा
आणि व्यवहाराच्या खाली भेद मानणारा मंद. पण भेदाला सत्यत्व तर देऊच नये, भेदच नाही असा साधू संतांचा अनुभव आहे. आता संवितीचा भेद न होता म्हणजे संवितीचे 3 प्रकार न होता. भेद नाही, भेद दिसत नाही, समजलं? ही संवितीच अविद्येच्या रूपाने द्रष्टा, दृश्य, दर्शन या 3 रूपाने भासू लागली. आणि ही खरी उपपत्ती आहे. बरं, उपपत्तीनं परमात्म्याचं खंडन स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप जाणून घेणं गरजेचं आहे. आलं ना? हीच उपपत्ती महाराजांनी अजून सुंदर असं वर्णन करून पुढच्या ज्या काही ओव्या आहे त्यामध्ये त्यांचं वर्णन केलंय. 22व्या ओवीमध्ये अजून 10 मिनिटे आपण घेऊया. दृश्याचा जो उभारा तोची दृष्टत्व होय संसारा, या दोन्ही माझीला अंतरा दृष्टी पंगू होय. दृश्याच्या उभारणीमुळं आत्मसत्तेला संसाराचं दृष्टत्व प्राप्त होतं. दृश्याचा जो उभारा आहे तोची दृष्टत्व होय संसारा. या दोन्ही माझीला अंतरा दृष्टी पंगू आहे. हे दोन्ही एकच असल्यामुळं त्यातील अंतर पाहण्यात दृष्टी असमर्थ आहे, पंगू, पांगळी होऊ शकते. दृश्य जगताची जी उभारणी अथवा रचना यांच्या रूपाने आत्मसत्तेला दृष्टत्व प्राप्त होते. मुळात दृश्य व द्रष्टा हे दोन्ही एकच असल्यामुळे त्या दोन्ही मध्ये अंतर समजून घेताना दृष्टी ही त्या ठिकाणी पांगळी झाली म्हणले. म्हणून या दोहोंमध्ये भेद बघायला कोणी गेलं तर त्याची दृष्टी आपोआप पांगळी होईल. मगाचं उत्तर आलं का? आता दृश्याच्या उभारणीत द्रष्टाचा परत सांगू, हे बघा, हो ऐका. दृश्य जगताची उभारणी अथवा रचना यांच्या रूपाने आत्मसत्तेला दृष्टत्व प्राप्त होतं. मुळात दृश्य व द्रष्टा हे दोन्ही एकच असल्यामुळं त्या दोन्ही मध्ये अंतर समजून घेताना, हे एक आहे म्हणायचं, त्यामध्ये अंतर समजून घेताना दृष्टी ही त्या ठिकाणी पांगळी झाली आहे. म्हणून या दोहोंमध्ये भेद बघायला कुणी गेलं तर त्याची दृष्टी आपोआप पांगळी होईल, म्हणजे पंगू होईल. या दोही माझीला अंतरा दृष्टी पंगू होय. आलं? हो गुरुजी, हो. दृश्याच्या उभारणीत बघा, परत चांगलं लक्षात घेण्यासाठी, दृश्याच्या उभारणीत द्रष्टत्वाचा संसार म्हणजे उपाधी संवित्तीवर भासतो. हा द्रष्टत्वाचा संसार आहे ना, ही उपाधीची जी संवित्ती आहे तिच्यावर भासतो. परंतु दृश्य व द्रष्टत्व यात वस्तुता काहीच नसल्यामुळे त्यातील भेद पाहू जाणारी दृष्टी स्वतःच पंगू होते. निर्गुण परमात्म्यापासून महत्व आले व महत तत्वापासून त्रिगुणाची उत्पत्ती झाली.
या त्रिगुणानेच त्रिपुटीची रूपे धारण केली आहे. सत्वगुणाने व द्रष्ट्याचे रूप धारण या ठिकाणी केलेले आहे. सत्वगुणानं द्रष्ट्याचं रूप धारण केलेले आहे. आणि तमोगुण हा दृश्य झालाय. आणि रजोगुणाने दर्शनाची क्रिया या ठिकाणी उद्भवली. या त्रिगुणामुळे या त्रिपुटीला 3 रूपे व 3 नामे प्राप्त झाली. सत्वगुणानं द्रष्ट्याचं रूप, तमोगुणानं दृश्य, रजोगुणाने दर्शन. ही जर 3 नावं जरी त्याला प्राप्त झाली असली तरी या तिन्हींमध्ये पूर्णतः भेद अनुभवलाच नाही. म्हणून त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. दृश्याचे अवलोकन करीत असताना द्रष्टा आपली जागा कधी सोडत नाही. तरी देखील त्याची दृश्यापर्यंत व्याप्ती आहे. म्हणजे दृश्य व द्रष्टा यामध्ये काहीच अंतर नाही, हे सिद्ध या ठिकाणी होतं. द्रष्टा दृश्य बनत असल्यामुळं कार्यरूपाने दिसणाऱ्या दृश्यामध्ये कारणरूप द्रष्ट्याची परिपूर्ण या ठिकाणी व्याप्ती आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने दृश्य पाहिले असे न म्हणता दृश्याच्या रूपाने द्रष्टाच पाहिला असं म्हणावं लागतं. द्रष्टा पाहिला म्हणजे दुसरे काय पाहिले इथं, आहे का नाही? द्रष्टानेच पाहिला ना, द्रष्टाच पाहिला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अमृतानुभवतही 9व्या प्रकरणात जीवनमुक्तीची दशा सांगताना म्हणतात, पसरवणी वृत्तीची नावे वावे, दिठी रूपाते देखवे, परी साचा चेनी नावे काहीच न लभे. ते म्हणतात त्याचप्रमाणे दृष्टी ही अंतकरण वृत्तीचा हात पसरून रूपास आलिंगन देण्यास तरी परमार्थता जर पाहिलं तर त्या वृत्तीच्या हाताला काहीच लागत नाही. पसरवणी वृत्तीची वावे, दिठी रूपाते देखवे, परी सात चेनी नावे काहीच ना लभे, काहीच लाभत नाही. इथं सारांश असा आहे, ब्रह्मवेत्याकडून व्यवहार दृष्टीने क्रिया घडली तरी परमार्थता तो निष्क्रियच असतो. कितीही वृत्त्या पसरू द्या, वृत्ती एकच असते. पण तिला बाहेर जाण्याचे द्वार 5 आहेत. म्हणजे 5 इंद्रियांच्या द्वारा ती 5 विषयावर जाते. वृत्ती एकच. म्हणजे परंतु आता शब्द भोगण्याकरता क्षोत्र या इंद्रियाद्वारा त्या वृत्तीला निघावं लागतं. रस जर भोगायचा असेल तर रस भोगण्याकरता रासनिक क्रिया या द्वारा निघावं लागतं. अशाच रीतीने एकाच वृत्तीला 5 विषय भोगण्याकरता 5 इंद्रियापासून निघावं लागतं. आणि ती इतक्या तातडीने निघते की एकाच वेळी मी जेवतो, मी बोलतो, मी ऐकतो, मी पाहतो, मी वास घेतो, असे 5ही विषयचं ज्ञान झाल्यासारखं वाटतं. पण तसं नाही, हे महत्वाचं आहे. वृत्तीला एका वेळी एका इंद्रियाद्वारा एकाच विषयाचं ज्ञान होतं, पण ते आपल्याला मात्र कळत नाही. पण आपण म्हणतो मी पाहतो, मी बसतो, मी उठतो, पण ते एका वेळेला एकाच इंद्रियाचं ज्ञान होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चक्षुरी इंद्रियाद्वारा अंतकरण वृत्ती रूप विषयाला आलिंगन देण्याकरता गेली तेव्हा तिने रूपाला आलिंगन दिले, पण खऱ्या दृष्टीने पाहिले तर काहीच ना लगे. म्हणजे काहीच लाभ झाला नाही. अर्थात देह इंद्रियाकडून व्यवहार होत असला तरी त्यांचा कोणताही व्यवहार घडत नाही. हे विवरणाचं सार आहे. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा यांचे निरंतर ऐक्य असल्यामुळे
या दोहीतील भेद पाहताना दृष्टी पंगू होते असं महाराज म्हणतात. मिथ्या दृश्यामुळे प्राप्त झालेले दृष्टत्व सांगून दृश्याच्या अभावे दृष्टीचा काहीही उपयोग नाही. आहे का नाही? तर मग आता आपण इथं थांबू, उद्या बाकीचा विषय बघू. तर राहिलेला अर्धा, या ओवीचा अर्धा विषय उद्या बघू. पण इथपर्यंत थोडस समजलं ना विषयाला, तर सगळेजण आले आणि आपण या ठिकाणी थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. यदत्र सौष्ठवं किंचित् तद् गुरुरेव मे नहि, यदत्र सौष्ठवं किंचित् तन्मेव गुरुर्नहि. यदक्षरं पदं भ्रष्टः मात्राहीनं तु भवे यद् भवेत् तत् सर्वक्षमतां देव प्रसीद परमेश्वरं, प्रसीद परमेश्वरं, प्रसीद परमेश्वरं. पसायदान म्हणा कोणीतरी. अंजलीताई म्हणा. मी म्हणू का? हा म्हणा. म्हणा अंजली म्हणा. नाही हो, मला पाठ नाहीये, तुम्ही म्हणा. कुणीतरी म्हणा. आता ईश्वरात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर दावो. ईश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जय वंचन तो ते लावो. प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठयांची मांडी आळी. अनवृत्त भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. पोलती जरणव पियुषांचे चंदने जयालंछन. मार्तंड जे तापविना ते सर्वही सदा सज्जन. सुईरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी. भजित आदिपुकी अखंडित आणि ग्रंथोपजे विशेष लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजय ओवाळीजे एथ म्हणे श्रीशे सरावो. हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण आज हरी. निराकारचं चांगलं समजलं महाराज. हा, 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 द्रष्ट्याची व्याप्ती दृश्यापर्यंत आहे म्हणून तो निराकार आहे असं. हा. बरोबर ना? बरोबर बरोबर बरोबर. हा हा. आता कसं नेहमी आहे? आपण नुसतं म्हणतो. हो नाही, आता काय आहे, आता पुढे दृष्टांत देऊन सिद्धांत, दृष्टांत सिद्धांत, दृष्टांत सिद्धांत